तब्बल 5 दिवसानंतर आता यवत पूर्वपदावर आलेला आहे। 5 दिवसानंतर आता यवतमधील दुकान आता उघडण्यात आले। दौंडच्या यवतमधील जमावबंदीमध्ये आता शिथिलता आणण्यात आलेली आहे। सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत व्यवहार सुरू आता ठेवण्यात येणार। सकाळी 11 नंतर पुन्हा जमावबंदी लागू असेल। दौंड तालुक्यातील यवतमध्ये अखेर 5 दिवसानंतर दुकानं उघडण्यात आलेली आहेत। सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहणार। यवत गावामध्ये गेले 4 दिवसांपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते, मात्र आता हे आदेश आता शिथिल करण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड आपल्या सोबत जोडलेले आहेत। विनोद, आपण पाहतो या ठिकाणी तोडफोड झाली होती, दगडफेक झाली होती, मोठा राडा या ठिकाणी पाहायला मिळत होता गेल्या 4-5 दिवसांआधी। आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय दुकानं बंद होती आणि आता ही दुकानं सुरू झालेली आहेत। आता हे जे जमावबंदीचे आदेश आहेत हे शिथिल करण्यात आलेले आहेत। नक्कीच मिनल, जिल्हाधिकारी पुढे यांच्या आदेशानुसार खरं तर या यवत गावामध्ये सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत ही जी काही जमावबंदी आहे, ही जमावबंदी खरं तर शिथिल करण्यात आली आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे काही व्यवहार आहेत, हे व्यवहार खरं तर आता सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या बाजूला जर आपण पाहिलं तर ही यवत गावातील मुख्य बाजारपेठ आहे आणि या मुख्य बाजारपेठेतील ही जे काही दुकान आहेत, हे दुकानं सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच यवत गावामधील गेल्या 4 दिवसांपासून जी जमावबंदी होती ही आता सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत शिथिल करण्यात आल्यामुळं या गावातील जे काही व्यवहार आहेत, हे व्यवहार खरं तर आता या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतात। गावातील जे काही बाजारपेठा पूर्णपणे बंद होता ते आता या ठिकाणी आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये खरं तर सुरू असल्याचे पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं हे जे काही पोलीस कर्मचारी आहेत, हे पोलीस कर्मचारी आपल्याला चौकामध्ये खरं तर पाहायला मिळत आहेत। खरं तर यवत पोलीस असेल किंवा जिल्हाधिकारी प्रशासन असेल यांच्याकडनं यवत गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी खरं तर चोख पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच या यवत गावामधील सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत खरं तर ही जी काही जमावबंदी ही शिथिल करण्यात आली आहे। मात्र सकाळी 11 नंतर या ठिकाणी जमावबंदी पुन्हा लागू असणार आहे। मिनल जी, धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।